औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। हुमनीआळीने बाधित क्षेत्राचा जागेवर संपूर्ण पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा नकार। व्हिडिओ व्हायरल। बाधित क्षेत्र कमी दाखवलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हुमनीआळीच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले। अनेक शेतकरी उभ्या पिकांवर रोटावेटर फिरवतात। त्यामुळे या संपूर्ण बाधित क्षेत्राचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। त्यानुसार कृषी विभागाकडून या नुकसानीचे सर्वे केले जात आहेत। मात्र जागेवरच पंचनामा करण्यास कर्मचारी नकार देतात। शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन शेतातच पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास कृषी सहाय्यक टाळाटाळ करत असल्याने बाधित क्षेत्र कमी दाखवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। जळगाव जामोद तालुक्यातील येणगाव शिवारातील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात येते। आम्हाला सही करता येत नाही। तुम्ही काय बोलले? तुम्हाला पंचनाम्यावर सही देता येत नाही। शेतकऱ्याची सही झाल्यावर सुद्धा तुम्ही पंचनाम्यावर सही करू शकत नाही। हा शासकीय नियम आहे का? तुम्ही आताच बोलले, आता बोला। तुम्ही साहेब ते गरीब शेतकरी जर तुम्ही चुत्यागिरी करा तुम्ही तुमचा आता आम्ही व्हिडिओ टाकतो, तुमचा टाकतो डायरेक्ट मुख्यमंत्री लय झालं तुमचं 3-4 वेळ पाहिलंय। तुम्ही राजा आम्हाला शिकवता का? तुम्ही पंचनामा करा। शासकीय भाषा पैसा खायचे दुसरे हे करायचे। तुम्ही काय बोलले? पंचनाम्यावर सही करू शकत नाही। शेतकरीची सही झाल्यानंतर पंच इथं उपस्थित असताना तुम्ही पंचनाम्यावर सही करू नाही शकत। तुम्हाला पंचनामे बदलायचे आहेत का? तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याचे आणि तालुका कृषी अधिकाऱ्याचे असे आदेश आहेत का? पंचनाम्यावर सही करू नका। तुम्हाला आदेश आहेत का? तुम्ही आताच बोलले साहेब। आदेश कोणा आदेश आहेत तुम्हाला सांगा। कोणाचे आदेश आहेत सांगा। तुम्ही कोणाला सांगा? तुम्हाला आदेश कोणाचे आहेत? तुम्ही आताच बोलले साहेब। हे एवढे लोक इथं उपस्थित आहेत, बदलू नका। मी तुम्हाला